गावातील असंख्य लोक, कार्यकर्ते, शेतकरी जे आजच्या या निषेध मोर्चासाठी उपस्थित आहेत, अशा सर्व लोकांचं, कार्यकर्त्यांचं, शेतकऱ्यांचं मी प्रथमतः या उन्हातानात मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या या मोर्चेसाठी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य विशालजी पाटील या सांगली जिल्ह्याच्या मातीतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि विशेष करून भूमिहीन लोकांसाठी ज्यांनी चळवळ उभी केली असे आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर भारत पाटणकर साहेब, ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष बापू, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य महेंद्रप्पा, सन्मान्य शांताराम बापू, सर्व पक्षातील कार्यकर्ते, सर्व या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व आजी माजी सदस्य, इथे उपस्थित असणारे विविध गावांचे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, सर्व या ठिकाणी कार्यकर्ते, शेतकरी बंधू भगिनींनो, प्रथमतः आज आपल्या सांगली जिल्ह्याचे स्वर्गीय खासदार प्रकाश बापू यांची जयंती आज होत असताना आज मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी स्वर्गीय प्रकाश बापूंना नम्रपणे आदरांजली या ठिकाणी वाहतो। आणि आज आपण सर्वजण जे मोठ्या संख्येने आजच्या या निषेध मोर्चासाठी उपस्थित आहात, उन्हातानाचं जे खालच्या कडेगाव नगरीतल्या शिवाजी चौकापासून ते प्रांत अधिकारी कार्यालयापासून जे चालत आलेले मंडळी आहात त्यांचं मी मनापासून आभार मानतो। माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। शक्तीपीठ महामार्गाचा विषय गेले काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आणि जे विदर्भापासून मराठवाडा आणि मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ज्या जिल्ह्यातून हा रस्ता जात आहे त्या जिल्ह्यामध्ये अनेक लोकांचा, असंख्य शेतकऱ्यांचा या महामार्गाला गेले काही वर्षांपासून विरोध हा सातत्याने चालू आहे। काही वर्षांपूर्वी ह्याचं जे रस्त्याचं अलाइनमेंट राज्य सरकारने केलं होतं ते अलाइनमेंट वेगळं होतं। त्याकरता सांगली जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या प्रभावित क्षेत्र जे असेल, तालुके असतील, गावं असतील, त्यातल्या अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून ह्याला विरोध केला। पुन्हा अचानक अशी बातमी झाली की तात्पुरता हा शक्तीपीठ महामार्ग हा रद्द केलाय। हा रद्द केला नव्हता, तर याचा अलाइनमेंट बदलण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून हे छुप्या पद्धतीने चालू होतं। कुठल्या रस्त्यातनं आपल्याला, महामार्गातनं, कुठल्या जिल्ह्यातनं, कुठल्या तालुक्यातनं हा रस्ता आपल्याला न्यायचा, पुन्हा त्याचा विचार केला। काही अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं सुद्धा सरकारला की जिथं या ठिकाणी शेतकऱ्यांची चांगली जमीन आहे ती जमीन न घेता आपण जर दुसऱ्या प्रकारची कोरडवाहू जमीन घेऊ शकलो तर किमान त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तिथं कदाचित थोडासा फायदा होऊ शकेल आणि जी आपली चांगली जमीन आहे शेतकऱ्यांची ती त्यातनं वाचेल। परंतु अधिकाऱ्यांचं हे काही म्हणणं सरकारने ऐकलं नाही। सरकारने म्हणणं कुणाचं ऐकलं तर ज्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांना हा रस्ता दिला जाणार आहे, त्याचं काम दिलं जाणार आहे, त्यांचं ऐकलं। त्यांच्या सुविधेसाठी, त्यांचं काम कमीत कमी खर्च होण्याकरता, परंतु सरकारला जास्त पैसे देण्याकरता जो मार्ग त्यांना योग्य वाटत होता त्या मार्गातनं त्यांनी रस्ता घेण्याचा निर्धार हा सरकारने केला। आज खरं तर ज्यावेळेस अलाइनमेंट इतक्या छुप्या पद्धतीने चालू होतं की आता सुद्धा खासदार या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, सांगली जिल्ह्यातले अनेक आमदार इथे आहेत, मी आपला लोकप्रतिनिधी आहे। गेल्या 2, 3, 4 महिन्यापासून सातत्याने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारत होतो की जो नवा अलाइनमेंट केला जातोय, नुसती आम्ही चर्चा, अफवा ऐकतोय, ते अलाइनमेंट किमान आम्हाला दाखवा।
लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक पातळीवरचे शेतकरी असतील, जनता असेल, अहो तिथलं जिल्हा परिषद, पंचायत समिती, तिथला ग्रामपंचायतीचा किमान सरपंच असेल त्याला विश्वासात घ्या. परंतु इतक्या छुप्या पद्धतीने चाललं होतं की मंत्रालयातले अधिकारी सुद्धा घाबरत आम्हाला म्हणायचे, बाळासाहेब, आमदार साहेब, आम्हाला काय विचारू नका, आम्हाला सूचना आहेत, कडक सूचना आहेत, या बाबतीत कुणालाही माहिती द्यायची नाही. म्हणजे एवढा कुठलं या ठिकाणी आज भयानक असं कट कारस्थान चालू आहे की केवळ काही मोजक्या मोठ्या देशातल्या कॉन्ट्रॅक्टरांना या ठिकाणी आज ते काम देण्याकरता ही माहिती सुद्धा जे बाधित होणारे शेतकरी आहेत, जे बाधित होणारे लोक आहेत, जे प्रभावित असणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा आज ती पोहोचून द्यायची नाही. मग आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही माहिती काढली, आम्ही मग शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर आलो. तुम्ही म्हणलं मोजमापन करताय, सर्वे करताय आणि कुणाला विश्वासात घेऊन करताय? तर नाही, वर्ण आदेश आलेत, आम्हाला करायला सांगितलं. आज खासदार साहेबांनी 2 घटना सांगितल्या. पहिलं त्यांनी सांगितलंय का चौथा रस्ता हा लोकांच्या विकासासाठी होत होता, विकासाला विरोध नाही. रस्ता जर हा लोकांच्या सुविधासाठी होत असेल तर निश्चितपणे स्वागत करू, पण लोकांच्या पोटावर पाय ठेवून जर रस्ता होत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत कदापि करणार नाही, हे निश्चितपणे मी सांगतो. पण आज तेच चाललंय. आज या तालुक्यातल्या आणि या रस्त्यावरचं जर तुम्ही अलाइनमेंट पाहिलं, सर्वात बाधित क्षेत्र कुठलं आहे? जर ज्या पिकाऊ जमीन आहे, जी चांगली जमीन आहे, ज्या जमिनीतनं आज आमचा शेतकरी 70, 80, 90 टन ऊस काढतो, 100 टन ऊस काढतो, आज अशा शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून, त्यांचा विश्वासघात करून, त्यांना फाट्यावर मारून असा शब्द आज सरकार वापरतं. आज आम्ही हा रस्ता करूनच घेणार, कुणी काही करू, आम्ही रस्ता करून घेणार. अरे किती मोबदला देणार आहे? रस्ता कसा असणार आहे? रस्त्यात वळण असणार आहेत का? रस्त्याची रुंदी किती? रस्त्याची लांबी किती? रस्ता हा उंचावर असणार आहे का रस्त्यावर असणार आहे का अंडरग्राऊंड करणार आहे? कुणालाच काही माहित नाही. एवढं कसलं गुपित ठेवलंय महाराष्ट्रामध्ये? आज शासकीय अधिकारी सुद्धा काही बोलायला तयार नाही. एवढी आज भीती या अधिकाऱ्यांमध्ये बसवली आहे या सरकारने. आणि म्हणून आज जे रस्ता आहे, हा रस्ता लोकांच्या विकासासाठी होत नाहीये. म्हणजे कुणीतरी सांगितलं मला हिशोब की 1 किलोमीटरला 200 कोटी खर्च. 200 कोटी खर्च येऊ शकत नाहीत. तुम्हालाही कळतं, आम्हालाही कळतं. 100 कोटी सुद्धा डोक्यावरून पाणी. मग वर्षे 100 कोटी कुठं? वर्षे 100 कोटी ईव्हीएम मशीन मध्ये. ह्याच्यात हेच भानगड चालू आहे, दुसरं काही भानगड चालू नाही. आणि लोकांना आज, आता त्याच्यावर मी बोलत नाही, काय चाललंय संपूर्ण देशाचं, महाराष्ट्राचं राजकारण बघताय तुम्ही. वरचे 100 कोटी, ह्यो पक्ष फोडा, त्यो पक्ष फोडा, आणि पुन्हा म्हणायचं त्या पक्षातले लोक त्या पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहे म्हणून ते आमच्याकडे येत आहेत. काही तसं नाहीये. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय की हा ज्या देशाच्या सर्वसामान्य लोकांकडनं टॅक्सच्या माध्यमातून घेतलेला पैशाची जी लूट चालू आहे, जो भ्रष्टाचार चालू आहे, त्याला रोखण्याची संधी ही आज लोकशाहीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या लोकशाहीतले कार्यकर्ते म्हणून, या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या लढाऊ क्रांतिकाऱ्यांचे एक वारसदार म्हणून या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. तो हक्क जर आपण बजावला नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करून देणार नाही. मी मागासपासून बघतोय की उन्हात तिथे या ठिकाणी बसलेल्यांना त्रास होतोय. अरे आज 2 तास उन्हात तुम्ही बसलेला आहात, पण ह्यो जर रस्ता झाला तर आयुष्यभर पुढच्या पिढीला उन्हात बसावं लागेल आणि या ताप, ह्या उन्हाचं हे सगळं सहन करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला फार आता या ठिकाणी जागृतपणे या चळवळीत उतरलं पाहिजे. आम्हाला म्हणणं नाही विरोध आहे आमचा रस्त्याला. अरे पण रस्त्याला विरोध जर आमचा या ठिकाणी का आहे? शेतकऱ्यांना अन्याय करून आम्ही रस्ता होऊन देणार नाही. शेतकऱ्यांचा या ठिकाणी विश्वासात घ्या, चर्चा करा. पण जर तुम्हाला ते चर्चाच करायची नाही, विश्वासात घ्यायचं नाही, जसं विशालराव म्हणाले की ज्याला त्याची शेती जमीन द्यायची त्याला आम्ही कोण रोखणार, पण त्याला मोबदला तरी चांगला द्या, हे तरी तुम्ही या ठिकाणी पहा, ही सभ्यता पहा. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, आज या ठिकाणी पावसाचं चिन्ह नाही, आज दुष्काळाचं सावट पुन्हा या आपल्या शेतकऱ्यांवर या ठिकाणी येऊन पडलेलं आहे. अशा परिस्थितीत सक्तीपूर्वक जबरदस्तीने या ठिकाणी जो रस्ता करण्याचा प्रयत्न चालू आहे, जे विशालरावनी सांगितलं, पहाटे 4 वाजता सर्वे होतोय. अरे 4 वाजता अंधारात, म्हणजे अंधारात सर्वे करण्याचं कारण काय? कारण तुमची हिंमत नाही दिवसा करण्याचे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेस या ठिकाणी अंधारात कुणी काय करण्याचा प्रयत्न केलाय, त्या या सांगलीच्या मातीतनं क्रांतिसिंह नाना पाटील, आदरणीय वसंतदादा, स्वर्गीय या ठिकाणी GD बापू असतील,
कॅप्टन रामभाऊ लाड असतील, स्वर्गीय आकाराम दादा असतील, या ठिकाणी आदरणीय सुभाष बापूंची ही सगळी डॉक्टर भारत पाटणकर साहेब असतील, असे अनेक लोक आहेत. पाटणकर साहेब, डॉक्टर भारत पाटणकर साहेबांचे वडील असतील, असे अनेक लोक या मातीत जन्मले ज्यांनी ह्याच्याहून फार मोठी होती त्यांना सुद्धा या ठिकाणी हकलून लावलं आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी पळवून घातलं. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की आज काही लोकांना वाटत असेल महेंद्र आप्पांनी खरंच फार चांगल्या मुद्द्याला हात घातला, थोडं कोणाला कडवट वाटलं असेल, लोकांना वाटत असेल जाऊ दे ना, त्याची जमीन जाते, मी कशाला त्यात पडू, माझं काय जाते. इथं तडसरची मंडळी पडली आहे, त्यांच्या गावातनं रस्ता जात नाही. इथं खंबाळ्याची लोक आमची आली आहेत, त्यांच्या गावातनं रस्ता जात नाही, पण ती आली आहेत का, या तालुक्यातल्या जी प्रभावित शेतकरी आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्यासाठी ही मंडळी आलेली आहेत. पण माझं तुम्हाला विनंती की एखादा नेवरी सारखं मोठं गाव असेल, ज्या त्या नेवरी गावातनं रस्ता जातो, त्या गावातल्या ज्याची जमीन जाती त्याला झळ वाटत असेल, त्याचं दुखणं वेगळं असेल, त्याच्या वेदना वेगळ्या असतील, पण त्या गावातला दुसरा माणूस सुद्धा जर त्याच्या बाजूने उभं राहत नसेल तरी फार मोठी शोकांतिका आहे. लक्षात ठेवा, एखाद्या गावात शेजाराचं घर जळलं आणि योग्य वेळेस जर त्याला पाणी टाकलं नाही तर त्याच जळलेल्या घरातली ठिणगी आपल्या घरावर पडू शकते आणि आपलं घर सुद्धा जळू शकतं. आणि ते आपलं घर जाण्याची वाट पाहू नका, हे सुद्धा वेळ आपल्या सर्वांवर हे सरकार आणेल आणि हे सरकारने ही वेळ आपल्यावर आणली त्यावेळेस फार उशीर झालेला असेल. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणीतरी मध्ये काढलं. आज मला माहितीये काही लोक म्हणतात या मतदारसंघातले की आम्हाला आता घोगावला तर दीपकदारांनी मेळावा आयोजित केला होता, त्यांनी पुढाकार घेतला, सर्व पक्षीय होता, सर्व पक्षातल्या नेत्यांना बोलवलं, बाकीचे आले, सत्ताधारी पक्षातला नेता सोडा कार्यकर्ता सुद्धा आला नाही. आम्ही आलो, धाडसाने आलो, लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आलो. आज या ठिकाणी ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्ही कडेगाव मध्ये उपस्थित आहोत. मी सुद्धा काल सगळ्यांना फोन केले, सगळ्यांना नावं डिक्लेअर करायचे असतील तर करतो, सगळ्यांना फोन केले की या आपण एक जितानी राहू, सरकारकडे सांगू हे करताय ते योग्य नाही. पण कुणीही आलं नाही. आज कुणा आलं तुम्हाला माहिती, जे आहेत ते आपल्यावर आहेत ते लक्षात ठेवा. आणि मग आपल्या सर्वांना मला सांगायचंय की हे सुद्धा आज मग मला मध्ये कुणीतरी व्हॉट्सअपवर काहीतरी सोडलं, मग मध्ये आमच्या एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने हे केलं की इथं भाषण करायचे आणि तिथं फोन करायचा, रात्रीचा फोन करायचा, मुख्यमंत्री उचलतात. आल्या का रात्रीचा तरी मुख्यमंत्री माझा फोन उचलतो, तुझा दिवसा उचलत नाही काय ना, चांगलं ना, रात्री 12-1ला फोन केला उचलतो. हाय तेवढं आहे विश्वजित कदमांची धमक, कशाला काळजी करताय. मला एवढं म्हणायचंय, हे जे चाललंय ह्याच्यासाठी आम्ही सगळी एक दिलाने एक जीवाने आपल्या पाठीशी खंबीरपणे आहोत. परंतु हा महामार्ग होत असताना आज खासदार विशालजी सुद्धा आज स्वर्गीय प्रकाश बापूंची जयंती असताना इथं आलेत. दिल्लीमध्ये अधिवेशन त्यांचं सुरू होत आहे, उद्या मुंबईत आमचं महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. आम्ही सगळेजण या बाबतीत खंबीरपणे आवाज उठवणार आहोत. मला एवढंच सांगायचंय की हा रस्ता हा केवळ आणि केवळ हा पैशासाठी हा रस्ता चालू आहे. अहो सगळ्या शक्तीपीठांबाबतीत मलाही असताय, मी सगळ्या ज्या शक्तीपीठांना हा रस्ता जोडला जाणार आहे सगळीकडे जाऊन आलोय, सगळीकडे मी माता टिकून आलोय. काही मला या ठिकाणी माझी श्रद्धा आहे, माझी भावना आहे. पंढरपूरला सकाळी 6ला गेलो तर आपण 1.5 तासात पोहोचतो की नाही, हाय त्या रस्त्याने पोहोचतो की नाही. तिथनं अजून पुढे 1.5 तासांनी तुळजापूर, आई तुळजाभवानीचे दर्शन आपल्याला मिळतं, म्हणजे किती 2.25 तास, बरोबर की नाही. आता नेमकं म्हणजे कोल्हापूरला महालक्ष्मीला गेलो 1.25 तासात जातोय. कुठला रस्ता जोडताय तुम्ही आणि कुठल्या, आणखी आम्हाला काय 20 मिनिटात पोहोचायचं नाही, कुठं कुणी सांगितलं आम्हाला 20 मिनिटात पोहोचायचं. थोडी सुद्धा आयुष्याची घाई लागली नाही आम्हाला कुणाला. पण नुसतं ऐकायचं हा म्हणजे ते रस्ता बोलतीच कुठं नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे सरकार जे करते हे शेतकरी विरोधी हे जे चाललंय, शेतकरीच्या पोटावर पाय ठेवून हे आम्ही खपून घेणार नाही. आम्ही इथं सगळी जी इथं उपस्थित आहोत सगळी तुम्ही आम्ही, कुणी का असं, कोणाचा व्यवसाय असेल, कोण नोकरी करत असेल, कोण राजकारणात असेल, कोण पुढारी असेल, कोण कार्यकर्ता असेल, आमच्या भगिनी आहेत, सगळीजण शेतकऱ्यांच्या पोराबाळांची आपण पोरं आहोत. लक्षात ठेवा, सगळीजण आपण शेतकऱ्यांची पोरं आहोत. इथं सगळीजण शेतकऱ्यांची पोरं आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची की आज हा आम्ही विरोध या ठिकाणी करत आहोत. निवेदन प्रांत अधिकारी ना देणार आहेत, मी त्यांचा आभार मानतो. प्रांत अधिकारी खरं तर आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही आभार मानेल, कारण शेवटी ते कर्मचारी आहेत. आणि म्हणून वर्ण जो आदेश होतो नुसतं आम्हाला साहेब वर्ण आदेश आहे, अरे वर्ण कुणाचा आम्हाला अजून कळलं, वर्ण आदेश म्हणजे कुणाचा.
म्हणजे राज्यातनं आदेश आहे, दिल्लीतनं आदेश आहे का अमेरिकेतनं डोनाल्ड ट्रम्पचा आदेश आहे, हे तरी कळू द्या आम्हाला. आदेश कुणाचा आहे हेच कळ ना. वर्ण आदेश आहे सांगायचं नाही. वर्ण आता मी म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांना बोलत नाही, वर्ण आदेश आहे सांगायचं. खासदारांना सांगा ना माहिती कोण, म्हणजे काय चाललंय आदेश, काय चाललंय काय. आम्ही बोलताना माहिती तरी द्या, लोकांना विश्वासात तरी घेऊ ना. काय चाललंय लोकांना विश्वासात सुद्धा घ्यायचं नाही. हे चालणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आणि म्हणून आज या ठिकाणी जी मंडळी आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आणि ह्या रस्त्याच्या बाबतीत जर शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर 100% हा रस्ता ह्याला विरोध राहणार आहे. आणि एकजुटीने एक ताकदीने आपण हे करू. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही लढाई शेवटपर्यंत लोकांच्या हक्कासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी, लोकांची शेती जमीन संरक्षण करण्यासाठी आम्ही ही लढाई करत राहू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.